हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस, तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आता माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, पण हे कपाट लागलेलं नाही आहे. म्हणजे कपाट लावलं आहे, पण ह्याच्यात मी भांडे नाही लावले. धूळ बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. तर हे घासायचं आहे. सगळी कामं मी हळूहळू करत आहे आणि आता सगळं जवळपास सेट झालेलं आहे. थोडंसं बाकी राहिलेलं आहे, ते करून टाकेल. कारण ना एवढं करता करता आमचं एवढं एक्झर्शन झालेलं आहे ना, म्हणजे तुळजापूरवरून आलो, मग रूम चेंज करणं वगैरे सगळं खूप एक्झर्शन झालं ना, तर तेवढं आम्ही लावू नाही शकलो पसारा. पण बऱ्यापैकी आम्ही पसारा लावलेला आहे, सगळा सेट झालेला आहे. आणि आता माझी पूजा वगैरे पण सगळं आटोपलं, पूजा वगैरे पण झाली. आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे. तर स्टे ट्यून. तर वर्षाच्या पहिल्या दिवशी बघा, ऋतुजाने इथे छानपैकी रांगोळी काढलेली आहे. रांगोळी काढायला ना ऋतुजाला खूप जास्त आवडते. तर कशी वाटते रांगोळी नक्की सांगा. चालली आहे तयारी. आता माझी पण तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत कुठे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर स्टे ट्यून. झाली का तयारी कोमल? हा, माझी झालेली आहे. कोमलची पण तयारी झालेली आहे. कशी दिसताय कोमल? छान दिसताय ना? तर बघा, आता आम्ही कुठे आलेलो आहे. तर आम्ही आलेलो आहे प्रथम पूज्य श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतो म्हटलं, तर वर्षाची सुरुवात आहे. तर सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाला जाऊया म्हणून आम्ही गणपती बाप्पासाठी गेलो. तर मागच्या वर्षी पण बघा आम्ही ह्याच मंदिरात आलेलो होतो. आणि ना आमच्या इथे नागपूरमध्ये टेकडीचे गणपती बाप्पा पण खूप फेमस आहेत. पण मी ह्या मंदिरात ह्यासाठी येते कारण महादेवांचं पण इथे दर्शन होते आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन होते. जवळजवळ मंदिरं आहेत ना, त्यासाठी आम्ही बघा इथेच येतो. तर त्यानंतर बघा मी हार नव्हता घेतलेला, तर म्हणून मी परत हार घेतला. कल्याणेश्वर मंदिरच्या समोर आहेत बरं का हे फुलांचे हार वगैरे. तर तिथे मी महादेवांसाठी हार घेतला, गणपती बाप्पासाठी हार घेतला आणि कालीमातासाठी सुद्धा हार घेतला. आणि परत गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन ना त्यांना मी हार चढवलेला आहे, कारण ना हार घेतल्याशिवाय मन मानतच नव्हतं. म्हणून मग मी हार घेतले इथे. झाले ना हार? ते फोन पे करू. अजून एक ऋतू वेगळे शेवंती. पाया पडून घे, मग मी पडीन पाया. करू ते बघून टाक. तर इथे बघा आमचं महादेवांच्या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे कुठे निघालेलो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आता आम्ही आलो आहे बघा कालीमाताच्या मंदिरात. पण मंदिर नाही, इथे हे पॅक आहे, पुजारी कुठे गायब आहे माहीत नाही आहे. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाता येत नाही कुणालाच तसं पण. आणि आम्ही इथे कालीमातासाठी केळी वगैरे असं प्रसाद घेऊन गेलो होतो, पण तिथे पुजारीच अवेलेबल नव्हता. तर आता बाकी सगळ्या देवांचं पण दर्शन केलेलं आहे छानपैकी. आमचं सगळं वर्षाची नवीन सुरुवात चांगली झालेली आहे देवदर्शनाने. आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत कुठे ते तुम्हाला समजेलच. मी काय बेत बनवलेला आहे ते तुम्हाला सांगते. तर मम्मी टेल.
टेलस क्या बनाया आपने आज? दहीपुरी. तर आज दहीपुरीचा बेत आहे आमचा, थंड खायचा काहीतरी. हा, बाहेरचं जास्त खात नाही हा. आहे, तर घरीच बेत बनवलेला आहे की घरी आज काहीतरी छानपैकी बनवायचं आहे. हे करून ठेवलेलं आहे मी, ते कांदा वगैरे, कांदा सांबार यापर्यंत काढतो. ते शेवचं पॅकेट घेतलेलं आहे. आणि इथे आलू झालेले आहेत आता बॉईल करून. चला सगळं आता निघूया. पॅकेट काढ. आणलं सगळं, पाणी वगैरे. चलो पार्टी. पक्का चलो चलो खाते. चिअर्स. चिअर्स करो. चियर्स. चिअर्स. चलो खा ऋतू. खूप टेस्टी आहे दहीपुरी, खूप टेस्टी आहे. मस्त कशी आहे? मस्त. या दहीपुरी खायला. हॅलो. हॅलो. तर आता ना आम्ही दहीपुरी खाऊन झालेली आहे आमची. आणि ऋतुजा मला खूप हसवत आहे. देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना. ऑनलाईन रील पाहिली. एक ऑनलाईन रील पाहिली हिने आणि ते दिवसभर नाही का तेच बडबडते. तर आता आम्ही मंदिरातून वगैरे जाऊन आलो आणि बाहेर काही खाल्लं नाही आम्ही, कारण कसं आहे ना, बाहेरचं आता थोडं खाणं आम्ही. सॉरी, तिथे नो हेल्दी फूड मिळते, अनहेल्दी. हां, तर ना आम्ही फक्त आता तुळजापूरमध्ये एन्जॉय केलेला होता, कारण पर्यायच नव्हता, आम्हाला खावंच लागत होतं ते. आणि आता आपण आलो बॅक टू हेल्दी फूड. हां, तर परत आता आम्ही हेल्दी फूडवरती आलेलो आहे आणि घरीच काही खायचं. आणि आता तुम्हाला दहीपुरी घरी का बनवली ते तुम्हाला सांगते. तर कसं आहे ना, बाहेर घ्यायला गेल्यावर किती रुपयाची येते? 40-60 रुपये प्लेट. हां, तर मी ना बऱ्याच वर्षांपासून दहीपुरी घरीच बनवते आणि पाणीपुरी पण घरीच बनवते. बऱ्यापैकी कधीतरी बाय चान्स असं आम्ही बाहेर खातो आणि तसं काही जास्त विशेष खात नाही आम्ही. आणि काय होतं ना, बाहेरचं जे पाणीपुरीचं पाणी आहे आणि तो म्हणजे जी चव असते ना ती आम्हाला तेवढी आवडत नाही. आम्ही काय करतो, घरीच बनवतो. आहे तुझ्या. तर आज नवीन वर्षाचा आम्ही प्लॅन केलेला होता की आम्ही दहीपुरी बनवायची. बरेच दिवसांपासून मुलं म्हणत होती मम्मी दहीपुरी बनव, तर दहीपुरी आज बनवली नवीन वर्षामध्ये. आणि टेस्टी. आणि बाहेर तसं काही मिळत पण नाही माहिती आहे. तेच पनीरच्या भाज्या असतात, तेच काय म्हणते तुम्हाला, फास्ट फूड असते. आणि मी गाजर हलवा पण बनवलेला होता, ते काही व्हिडिओमध्ये मी टाकला नाही. 31 डिसेंबरला बनवलेला होता. आणि मग त्याच्यानंतर आमचा सिलेंडर पण हे झालेला होता, संपलेला होता. आणि आज मी 1 तारखेला तर सिलेंडर पण आणला. ते काही व्हिडिओ दाखवलं नाही, ॲक्च्युली मी खूप थकून गेलेली होती. सिलेंडर पण आणला आणि सगळं केलं. मंदिरात गेलो, आधी म्हटलं मंदिरात जावं, शूट नंतर करावं. आधी मंदिरात वगैरे जाऊन आली, पूजापाठ वगैरे सगळं घरची झाली. मग मंदिरात गेली, मंदिरातून जाऊन आलो. मग त्याच्यानंतर आता म्हटलं काय बनवायचं, तर मुलं म्हटले चल भाजी पोळी बनवायची राहू दे, आपण पार्टी करतच आहे तर दहीपुरीची पार्टी करूया. तर आता तुळजापूरहून आल्यानंतर तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ बरेच दिवसांनी हा व्हिडिओ आलेला आहे. पहिला व्हिडिओ तुळजापूरवरून. हां, तर तुम्हाला सांगते कसं आम्ही खूप थकलो होतो, खूप एक्झर्शन झालेलं होतं आमचं आणि कपडे धुवायचे होते. आणि तुम्हाला माहिती आहे मी रूमसाठी पण व्हिडिओ टाकलेला होता, ठीक आहे. तर मी रूम पण सर्च करत होती, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी की मी कुठे कुठे गेली, कुठे रूम सर्च केली, काय केली, ते सगळं तुम्हाला सांगेल मी नंतर. ॲक्च्युली काय झालं आहे तुम्हाला सांगते की बरेच दिवस मी बिझी होती. तर एक्झर्शन तर झालेलंच होतं आमचं, ठीक आहे. खूप धावपळ. तो लास्ट डिसेंबरचा महिना होता ना, खरं सांगतो खूप बिझी होता, खूप बिझी शेड्यूल अगदी बनलेलं होतं आमचं. तर मग त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही टाकू शकली. म्हटलं कशाला एवढं, म्हणजे ऋतुजाला पण त्रास द्या नाही का, ऋतुजा पण एकदम खूप थकल्यासारखी फील करत होती. तर त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ टाकले नाही आहे. आणि आज आता नवीन वर्षात म्हटलं व्हिडिओ टाकावा, तर नवीन वर्षाचा आता आम्ही व्हिडिओ टाकत आहे, सुरुवात केलेली आहे. ऋतुजा ना मला जोक करून हसवते आणि आता खुश झाली आहे, दहीपुरी मिळाली आहे. तर तशी माझी मुलं फार म्हणजे जिद्दी नाही आहेत बरं का. तर आता बघ, आम्ही फक्त एकदा पाटीलवाड्यामध्ये माझ्या मुलांना खाऊ घातलं आणि तुम्हाला माहिती आहे का, इतक्या कमीमध्ये झालं. अगदी किती झाले, 550 रुपये झाले होते ना आपले.
खूप कमीमध्ये आमचं झालं. 2-2 भाकऱ्या आणि आम्ही ती भाजी घेतली होती, ती पण आम्ही हाफ घेतली होती, फुल पण नव्हती घेतली. कारण जी आपल्या गावाकडची भाजी असते ना ती रस्सा खूप क्वांटिटीमध्ये येतो आणि मस्त असा राहतो. त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला कमी स्पायसेस दिलेलं होतं, फक्त तरी दिली होती छान. मी तर एकदम कमी खाल्लं आणि मस्त एन्जॉय केला मुलांनी. आता कसं आहे 2.5-3 वर्षांनी गेलो तर आता मुलांसाठी काही ना काहीतरी म्हटलं करावं. कधीतरी एवढ्या दिवसांनी मुलांना नेलं तर माझी मुलं अजिबात जिद्दी नाही आहेत, जे आहे त्याच्यात ॲडजस्ट करतात. म्हणजे खूपच आता बऱ्याचशा गोष्टी मी दाखवत नाही तुम्हाला, तरी माहीतच असेल तुम्हाला, खूप मुलं ॲडजस्ट करतात. आता कधीतरी बाहेर गेलो तर थोडंसं मुलांना एन्जॉय तर करू द्यायला पाहिजे नाही का. आणि तुम्हाला सांगते व्हेज जेवढं महाग पडतं आहे ना तेवढं नॉनव्हेज नाही महाग पडत, माहिती आहे का तुम्हाला. हा आमचा एक्सपिरियन्स आहे. तर एनिवेज काय करता, मुलांसाठी केलं मी नाही का. तर ऋतुजा तर खूप हॅपी आहे आणि आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आमची. आगे आगे देखते होता है क्या. सगळ्या गोष्टी घडल्या होत्या पण आता मी ते तुमच्याशी शेअर नाही केल्या. तर ते काही शेअर करावे असं मला वाटत पण नाही, म्हणून काही मी त्याचे व्हिडिओ बनवलेले नाही आहे. आणि काय बोलायचं आहे अजून तुला? काय बोलूया? एंड करूया. व्हिडिओ मोठा होईल ना. आणि कसं आहे आम्ही खूप थकून गेलेलो आहेत आता सकाळपासून बाहेर. तर आताच एकदा म्हणजे ना मी जे काही कामं होते ना तुम्हाला सांगते, जे काही कामं ठरवले होते मी की 31 डिसेंबरच्या आधी करायचे, तर ते मी करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे ना खूप बिझी होती मी, खूप जास्त बिझी होती. त्याच्यामुळे एकही व्हिडिओ नाही टाकला. तर जाऊ दे, आधी ते कामं करते. कारण मला ना नवीन वर्षामध्ये ती ना झंझट ठेवायचीच नव्हती की परत अजून त्या नवीन वर्षामध्ये तेच मागचं करत बसा. त्यापेक्षा ना मी विचार केला जे काय आहे ते म्हणजे 2025 मागे सोडून आलो आणि ते सगळे क्लिअर करून मग आम्ही 2026 मध्ये एंट्री केलेली आहे नाही का. ट्रेन पकडून. तर तुळजापूरवरून आम्ही नाही का तुम्हाला सांगते जवळपास किती तारखेला आलो आपण? 18 तारखेला आलो. तेव्हापासून आतापर्यंत मी बिझी होती, विचार करा. आणि बऱ्यापैकी सगळे आता माझे कामं आटपलेले आहेत. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तर व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.